पंतप्रधान मोदींच्या माफीवरून राऊतांचा हल्लाबोल. मोदींची कालची माफी राजकीय होती. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी माफी मागितली, राऊतांचा आरोप. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा विरोधकांवर निशाणा. विरोधक पुतळा दुर्घटनेचं राजकारण करत असल्याचा आरोप. मवियाच्या उद्याच्या आंदोलनाला अद्याप परवानगी नाही. मवियाचे नेते मुंबई पोलीस आयुक्तांची घेणार भेट. विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागा भरण्यासाठीच्या हालचालींना वेग. मुख्यमंत्री शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात रात्री वर्षा बंगल्यावर खलबतं. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून रविकांत तुपकर आक्रमक. 4 सप्टेंबर पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा इशारा. बुलढाण्यातील सिंदखेड राजामध्ये करणार आंदोलन. नवनीत राणांकडून बच्चू कडूंचा सुपारी बहादर असा उल्लेख. राणांच्या भाषणामध्ये जनता महत्व या भाषणाला देत नाही. नवनीत राणांच्या टीकेला बच्चू कडूंचं उत्तर. नागपुरात आज लाडकी बहीण योजनेचा मेळावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित. मराठा आंदोलक मनोज रांगे आज सिंधुदुर्गात. राजकोटवरील दुर्घटनाग्रस्त पुतळ्याची करणार पाहणी. चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आज आगमन सोहळा. आगमन सोहळ्यानिमित्त लालबाग परळ भागातील वाहतुकीत बदल. मुंबईकरांना पर्यायी मार्ग वापरावा लागणार. राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार. 3, 4 आणि 5 सप्टेंबरला दमदार पावसाची शक्यता. तर विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.